पैशांसाठी गोपल्या, फक्त काही पैशांसाठी तू बाप बदललास. सो वेलकम बॅक गाईज, न्यू ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. सो आज आपण चाललोय कुठं. आपल्यासोबत कुठे पण जाताना कोण ना कोण मित्र असणारच भाई. आपल्यासोबत आत्ता सावतो इलो सावतो. सो आता जातोय आम्ही कुठं बाईक सर्व्हिसिंगला. विषय असा आहे की माझा 19वा नंबर लावला आहे. सर्व्हिसिंगसाठी आधी नंबर द्यावा लागतो. तो 19वा मी नंबर लावला आहे. तरी पण मी लवकर जाणार, कारण की लास्ट टाईम जेव्हा मी गेलेलो तेव्हा मी पहिला नंबर लावलेला आणि माझी बाईक जवळजवळ दुपारी घेतलेली. कारण का माझ्या म्हणजे 5 की 6 मिनटं म्हणजे 10 मिनटं लवकर कोणतरी आले, त्यांची बाईक पहिली घेतली, म्हणून माझी नंतर 12 वाजता दुपारी गाडी लावली नंबरला. सो मी आता 19वा नंबर देऊन गाडी लवकर घेऊन जातो आहे. बघू आता, जर गाडी लवकर घेतलं नाही तर भाई राडाच करणार आहे भाई. आज पूर्ण आहे माउंट वगैरे चेंज केलं आहे. माउंट चेंज केल्यामुळे आता फोन असा वाकडा राहील, वाकडा. सोबत मी प्लस माईक पण घेतला आहे. ये रहा माइक, ये मैंने राइड के लिए लिया है पर्सनली भाई. अनबॉक्स करके दिखाता हूँ. इसकी अनबॉक्सिंग आ चुकी है, फिर भी करूँगा एक बार. ये मेरी आइटम है. ये माइक मैंने इधर पहनना है. सो ऐसे ऐसे चिपकाऊंगा इधर. अरे ओके. अब मेरी आपको आवाज़ क्लियर आ रही होगी या नहीं मुझे बाद में पता चलेगा. आप कमेंट बॉक्स में ज़रूर लिखना. चलो गाइस चलते हैं. सो गाइस अँगल वगैरे कसा आणि माईकचा वगैरे क्लिअर आवाज येतो तर सांगा. चला आता ओरस म्हणून निघतोय. गाडी भाई खूप घाण झाली, खूप दिवस धुतली नाही म्हणून. भाई मी कुठे पण चलो भाई, सोबत ना मित्र कोण ना कोण असणारच भाईच्या गावात. त्याच्या एक तरी मित्र कुठेतरी असणारच माझ्यासोबत. असे मित्र पाहायचे भाई, बाकी कोण नको. आता एकदम डुगू जायला पाहिजे, कारण का चैनीचा काय भरोसा नाही मला माहिती आहे भाई. ह्या टाइमला पण कमी काम आहे, नशीब थोडक्यात म्हणजे वाचलाय, बाकी काय नाही. आवाज कसा येतोय सांगा काही जण. माका कारण एवढी काय आता हे नाही, माईक लावलेलं वगैरे असं आहे क्लिअर, फक्त आवाज येतो असं वाटतं. माझं तरी म्हणणं असं क्लिअर येतो. गाडी ना एका जागेवर राहिली तर खूपच खराब होते भाई. आणि उन्हाळ्यात तर काय नुसतं दुरलाच उडत राहतो भाई. जरा हळू गाडी चालवूया, आधी दिवस खराब आहे. गट्ट आहे ना असं. होतला सवय होतली, तुका टेन्शन नको घेऊ भाई. भाई मला एक समजत ना आता आवाजाचा काय विषय असणार, कारण का हवा जशी बसते ना तशी तो माईक वरती बसला तर खरखर आवाज येत राहणार. म्हणून पण वाटत नाही, क्लिअर थोडा तरी येईल. ट्रकवरती काही सूचना तरी लिहायचं ना. सकाळी सगळे जरा कंटेंट म्हटलं असतं, काय आकार तुम्ही पण ऐसा करते, इसीलिए हम लोग फेमस नहीं होते. ड्रायव्हर कंटेंट भेटना हुआ पाहिजे रे यार. सकाळी कुछ तो मिलना चाहिए बोलने के लिए. आता मैं गाडी थांबवली आहे. कोणासोबत पण थांबणार करा, मित्रांमध्ये असं, घरात असं, गर्लफ्रेंड सोबत असं कोणासोबत पण असं. पण भाई थांबणं झाल्यावरती पहिला कॉल तुम्ही मित्रांनाच करणं. भावा असं झालं भाई, तर पियाला बसूया. भावा असं झालं भाई, तर कुठेतरी फिरायला जाऊया. काय पण मित्रांना पहिला कॉल होणार. म्हणून आयुष्यात ना बाकी काय नाही केलं तरी मित्रांचं फक्त व्यसन असायला पाहिजे. बाकी कसलं व्यसन नसलं तरी चालेल, मित्रांचं व्यसन असायला पाहिजे बस भाऊ. म्हणजे असं सुखा दुःखात, हसण्यात, खेळण्यात
सर्व वेळेला मित्र अवेलेबल असतात म्हणून हे आमचा प्रो रायडर जास्तच पुढे पुढे जातो. स्वप्न पूर्ण व्हायला काही जास्त वेळ नाही लागत, तिथे स्वप्न मिळवायला जास्त वेळ लागतं. ही एक गोष्ट खरी आहे. स्वप्न काय आपण बघत राहू ते फक्त पूर्ण करायची तेवढी हिंमत करावी लागते भाई, त्याशिवाय ते पूर्ण होत नाही. भाऊ सांगतो एक लाईक करा म्हणून, तर भावाचं ऐकून एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्याकडून. भावाला इज्जत द्या. स्लीपर वरती आला बघू शकता तुम्ही, इज्जत द्या भावाला. इश्कुरिया करो हिफाजत, इश्कुरिया करो हिफाजत, फिर बोलियो बोलियो. अरे अरे आपला भाव मागे राहिला. भावा तू मागे नको राहू बा, सोबत चल ना तर पुढे चल. अरे माझे मित्र असून माझ्या मागे राहिलेले आवडत नाही भाई मला. मित्रांना पण समान हक्क देतो मी, त्यांना तुमची लाईफ जगायची. रायडर धूम 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 धूम. कॉलेज लाईफ बेटर आहे तुला. आता किती वेळ टेन्शन नाही, पैसे कमवायचं, नोकरी बघायची की काय करायचं आहे. होईल तर आता बघायचं. आता काय तर त्याच्यावरती डिपेंड आहे. नशिबात जे मुलं तेवढंच होत नाही, नशिबात अधिक जास्त काय करायला गेलं तेवढंच होत नाही. नशिबात जेवढं लिहिलं आहे तेवढं. गाईज कुडाळात पोचलेलो आहे, अर्धा तास लवकर आलो आहे. बघूया जर कोणाचे नंबर नसले, म्हणजे कोण टायमिंगवरती आलं नसलं तर त्यांच्या जागेवरती माझी बाईक आत घेतली जाणार आहे. बाय गॉड, आय होप्स लवकर कोण येऊन दे नको भाई लवकर. तो आता सर्व्हिसिंगला बाईक घेऊन वगैरे झालेली आहे. आता आम्ही इथून निघतोय. भाई तुला कसं वाटलं बिल ऐकून रे? बरं आहे, पैसे बरे आहेत. पैसे बरे आहेत ना? बिझनेस असायला हवा, त्याशिवाय भाई महागडे गाडी अशी परवडत नाही. म्हणजे हत्तीला पोचणे सोपं नाही. हत्ती घेऊ शकतो भाई, पण हत्तीला पोचणे सोपं नाही. सो चला गाईज निघतो आता आम्ही. आता जाताना राईड दिसणार तुम्हाला पॅशनवर, पॅशनवरती आता व्हिडिओ चालू करणार आहे. आपली जुनी राणी आहे ती, हे देखो भाई. ओके सो गाईज आता चाललो आमच्या जुन्या राणीवरून. भाई आमच्याकडे राणी काही कमी नाही. एक गेली आहे सर्व्हिसिंगला, एक घरी उभी आणि एक आपल्यासोबत आहे भाई. आता चलो गाइस चलते हैं अभी शोरूम से. बांधा है ख्वाब को तेरे, चाहते का मुझे कोई ना आपटल्यावरती आवाज नाही होतो. आपटल्यावर अरे मी काय म्हणतो माहिती आहे, डिवाइन शिफ्ट जा माहिती आहे का तुला? डिवाइन तर आता आपण तो सर्कल होता ना त्याच्यात त्या साईडला आहे हे. ओके गाईज नाश्ता करायला पोचलो गाईज. ते काय भेटतं भाई गर्दी पण आहे रे. सो फायनली गाईज नाश्ता वगैरे करून झालेला. आता आम्ही इथून निघतोय. आता भाई पॅशन घेऊन जायची भाई, पॅशन आपली जुनी राणी आहे, पहिली राणी माझी. चलो गाईज चलते चल तुला चलो. आता हे बघ, अरे छोटू 800 रुपये असणार.
छोटू मागे गाडी येते काय बघ. नाही येत, चल. चलू ना. ए गोपल्या, माका सांग, तू अंबानीचं जो झील असतं हा, तर तू पहिली कोणती गोष्ट केलं असतं, घेतलं असतं ना ते केलं असतं? तू आधी काय करतलं होतं? तू सांग आधी. काय करतलं होतं? हय तुका दिसतलं नव्हतं. म्हणजे मी काय घेतलं असतं विचारतोय. काय काय घेतलं असतं तेवढे पैसे असते तर? जेवढे पैसे असले असते तर S2 वगैरे घेतलं. वाह दुनिया वाह. काय मेलं, काही पैशांसाठी गोपल्या, फक्त काही पैशांसाठी तू बाप बदललास. काय मेलं? प्रश्न असो. मग प्रश्न पण मला असं पण म्हटलं असतं, मी अंबानीचं बाप बनलो असतंय मनात. अंबानीचं पोरगो कसं, अंबानीचं बाप मी बनलो असतं असं पण म्हटलं असतं तू. विचार त्यांना विचारलं काय? पण काय सांगितलं होय होय, तू कधी लक्ष. आता काहीतरी गेलं असतं. तेच रे, हा. पण मला समजत नाही एवढा अभ्यास करून कुठे आता ते घेऊन जायचं. बीटा सीटा बिटा वगैरे काय कुठे कामाला आलं आता सांग मला. बरोबर आहे. हा, कॉस टीटा साइन बीटा गोटा आता कुठे कामाला येणार आहे सांग. हा, कामाला आलंय का आता? नाही ना, मग सिंपल. त्याला सिंबा होतो तडे तुझो काय पाठीमागे गेलो. नाही नाही, एवढा लांब नाही ना. उड़ जा कहने से सुनता भी तू है कहाँ, कल सुन ले काकी एक्सेस पळायचा. भाई. काकीचं नाद नाही भाई. मला सांग, आपले केस पांढरे कसे होतात? कसे हा. जसं जसं तुझा वय वाढतला तसे तसे केस तुझी पांढरे ठेवणार. होय काय? मी सांगू, आपल्या अंगात ना होम्युनियन्स आहेत ना, होम्युनियन्स. काय काय हॉर्मोन्स. काय अरे तेच हॉर्मोन्स आहेत ना, ते कमी होतात ना, म्हणून त्याच्यातले केस पांढरे होतात. माहितीये तुका? कोणी सांगलं तुला? हे मी सांगते तुका, आता कोणी सांगितलं तर माका पण नाही आठवता. बरोबर. पण ते हॉर्मोन्स असतात ना, त्याच्यामुळे ते केस पांढरे होतात. समजलं ना? आणि केस पडतात कशामुळे माहितीये? त्यामुळे ते आपल्यामध्ये माहिती कमी असते. काय काय ती असं एक गोष्ट. हा, कॅल्शियम. हा, ते पण म्हणू शकतोस. आणि एक विटामिन सी ची गरज असते आपल्याला. समजलं ना? त्याची कमतरता असल्यामुळे ना कसं ते हे असं. बरोबर. बघा त्या काकांची पुढचे केस कसे? ते आता रिक्षावाले काका गेले, त्यांचे पुढचे केस पण नाही, केस पण पांढरे झाले आहेत ते. बघितलं ना तू? मग त्यांच्याकडे चालतो ना रे. काय का चिकटवून गेला. अरे काय आता बोलणार. ती गाडी असती तर त्याला चिकटवली असती, पण ही गाडी पळणार नाही ना, म्हणून सोडला त्याला मी. गोपलं एवढं तुका कंटेनर भेटलं तर तू काय करतलं? कंटेनर. हा, आपल्या गोष्टी हळूहळू एक 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 विकायच्या. लाखोने तो कोटीने कमवणार. होय. कंटेनर भाड्याला लावायचे. मी तर काय करणार माहितीये, खूप साऱ्या कपल लोकांना जरा स्पॉट भेटत नाही, म्हणून ना कंटेनर मध्ये असे रूम तयार करणार पाहिजे. बरोबर. फायनली गाईज घरी आता आलेलो आहे. मित्र पण आता निघतोय. थँक्स टू दुर्वेश सोबत आल्याबद्दल सकाळी. सो वॉच टिल एंड गाईज. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आता मित्राला खोटं बोलून बोलवलं अचानक. हा बघ, चल तुझी गाडी नवी आहे की माझी? कुडात काम आहे म्हणून जायचं हॉस्पिटलमध्ये. जायची पेट्रोल हा तुझ्या गाडी? जायचं. अरे होय, लगेच जाऊन यायचं आहे कुडात फक्त. होय रे बाबा, कुडात जाऊन फक्त यायचं, गाडी घेऊन यायची आहे. डॉमिनार.
तुझे डोळे काहीतरीच झालेत भाई. भाई कुडात पोचलेलो आहे. आता जाते शोरूम मध्ये आहे. कॅश काढायला गेलेलो. कॅश काढून झालेली आहे. चाललोय आता. हा बघा चोर आहे माझ्यासोबत. चोर. भाई बिल वगैरे क्लिअर झालेला आहे. आता जो बिल आला आहे, खर्च आला आहे, तो 8,000चा आला आहे. नशीब सेविंग जरा ठेवलेली, म्हणजे मित्रासोबत कामावरती जाऊन थोडीफार सेविंग होती. नंतर थोडे पैसे मम्मीकडनं पण घेतले आणि बिल क्लिअर झालं आहे आता. सो आता आम्ही निघतोय. चला इथून आता खेळायला परत जायचं आहे भाई. त्याच्याशिवाय दिवस आधी जात नाही. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.